माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विसरिलो माझा मी जगी विसरिलो माझा मी नारायण देवेंद्र मी एक आहे रसिक मंडळी रवंडाम त्रिविश मंडळाचे खास आकर्षण आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत. रसिक मंडळी जागा कमी आहे, आमच्या कलाकारांना सहकार्य करा हीच अपेक्षा. धन्यवाद. माझ्या अमरावतीमध्ये तुझं स्वागत आहे. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, ही अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. 1 सहस्राश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. सिंधूला तुझ्या अमरावतीमध्ये आला माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छातीवर पाय लावून तुझ्या सोन्याच्या मनसुबेने तू माझ्या अमरावतीमध्ये आहेस. तो मनसुबा हा देवराज इंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर आव्हान कर तुझ्या सामर्थ्याला. या रणांगणामध्ये खूप दाखवणार सत्र आहे. कशाला देवेंद्र शंभू महादेवांचा कैलास पर्वत. हे साम सदाशिव महादेव, या सिंधुरासुराचे आपला साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंधुरासुर आपल्या समोर आहे. मनीषा घेऊन आला आहे. आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा.
दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला वैभवशाली कैलास पर्वत माझा भावा, आपण मंदर पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच या पामराची इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे थोडी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यातील मात्र शंका नाही. योग्य कथन केलं महादेव. बलाढ्य तर सिंधुरासुर आहे, म्हणूनच स्वबळावर स्वसामर्थ्यावर देवेंद्रासह विष्णुदेवाला युद्धात पराभूत करून दानवरूपी सत्ता प्रस्थापित केली. थेट स्वारी तुमच्या कैलास पर्वती महादेव. विचार आपण करा. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. दैत्य कुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. भोलेनाथ, सिंधुरासुराच्या क्रोधास सामंत्रित करू नका. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यसे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. महादेव, मग एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी जलाचा सरपण भस्मात होतो, त्याप्रमाणे तुझाही होतोय. शक्य नाही महादेव. या नरदेहाच्या मस्तकी ब्रह्मदेवांचा वरद असतं. मृत्यूचा भाई सिंधुरासुरास नाही. दैत्यराज, या पृथ्वीचा रावण देवगणापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहेत ते देवगण. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. ज्यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज सिंधुरासुराच्या हाते. दैत्यराज, हा भोलेनाथ विश्वविदाता आहे. विश्वविदाता या कैलास पर्वतावर येऊन गेले. त्याला मी पाय धरून लावलं. दैत्य काय महादेव, मग माझीच सत्ता इथे चालणार आणि त्यासाठी मी तुमचा दैत्यराज, या पृथ्वीच्या नावावर मनुष्य जातीचे रक्षण करणे, असुरांचा नाश करणे हे माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. या कर्तव्यास ग्रहण लावण्यास हा सिंधुरासुर समर्थ आहे महादेव. दैत्यराज, अधर्म आणि अधर्माचा लढा संग्राम आहे. पावले जय पराजय कोणाचा होत होते. नक्कीच विजय या सिंधुरासुराचा होईल. पराभवाला मात्र तुम्ही सामोरे जाणार. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य हे विश्वदत्तामध्ये आहे. तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. दैत्यराज, महादेव अंतकाळ कोणाचा समीप आला येणारा तो काळ ठरवेल, तुम्ही नव्हे. दैत्यराज, तुझ्याशी युद्ध करण्यासाठी माझा नंदिकेश्वर सज्ज आहे. हे नंदिकेश्वरा, आक्रमण.
नागेश्वराचा पराक्रम, आता या सेंद्रास्त्राचा पराक्रम पहा. दैत्यराज माझा नंदिकेश्वर युद्धातून पळून गेला, परंतु तुझ्यातून युद्ध करण्यासाठी हा विष्णुदाता भुलनाथ सज्ज आहे. हे कशाला भुलेनाथ? अकाल बुद्धिमत्तान संपूर्ण ब्रह्मांड हे भुलेनाथाच्या तुमच्या नेत्रामध्ये आहे. तर काय तुमच्या नेत्रात पडलं सदा तोडून तुझा पासून हे डायरेक्टर दैत्यराज. सार्वभौम्य सम्राट दैत्यराज सिंधुरासूर ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ नव्हे सार्वभौम्य सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगणांच्या नरद्याच्या चरणाशी आले. एकमेव अजिंक्य योद्धा हष्ट केलं या देवाचं देवत्व. दैत्यराज अजूनही संधी गेले नाही. या अहंकाराचा त्याग कर. आम्हा देवगणांना शरण ये. आमचे राज्य परत कर. आम्ही तुला बलिदान देऊ. दैत्यराज, तू अवलंबलेला आसुरी मार्ग सोडून दे, अन्यथा तुझा सर्वनाश होईल. दैत्यराज, तू केलेला कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझा असमर्थपणा तुला तुझा नवस मिळाला. अरे भ्याडांनो, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव रण मैदानात निशस्त्र झाला. वीराच्या शौर्याला काळीमा फासणारे तुम्ही देव. नष्ट केलं तुमचं देवत्व. नष्ट केलं देवत्व, नष्ट केलं देवगण तुमचं. तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व व्हायला मला किती सांगेल. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे देव या गणेशाच्या आश्रय आले काय? गणेशा, माझ्या मार्गातून दूर हो, अन्यथा या देवांप्रमाणे तुझा देखील सर्वनाश करेल. वेळ कशाला गणेशा? आक्रमणात सिद्ध हो. आक्रमण!
पुन्हा एक